चला, आजचा आपला दुसरा दिवस आहे. नमस्ते, मी शिवानी पांचाळ. आज आपण रेखी म्हणजे काय शिकणार आहोत त्याआधी आपण जाणून घेऊया. रेखीमध्ये काय काय शिकणार आहोत आपण. रेखी फर्स्ट लेवल. रेखी म्हणजे काय, रेखीचा वापर कसा करायचा, रेखीची प्रार्थना, रेखीचा इतिहास, ऑरा म्हणजे काय आणि त्याचे शुद्धीकरण कसे करावे, स्वतःचे आणि परिवाराचे आरोग्य कसे सांभाळावे, 7 चक्रांचे आपल्या जीवनातील महत्व, 7 चक्रांना कसे चार्ज करावे, अफर्मेशन म्हणजे काय आणि कसे करावे, अटॅचमेंट म्हणजे शक्तिपात. हे तर काल तुम्ही बघितलंय. हातातून रेखी वाहते, ती आपल्या हातातून वाहते. आज मी सांगणार आहे रेखीचं. चला स्टार्ट करूया. शोभा मॅडम, कॅमेरा ऑन करा ना, कॅमेरा ऑन करा प्लीज सगळ्यांनी. चल, तर रेखी म्हणजे काय. रेखी हा जपानी शब्द आहे, जपानावरून आली आहे म्हणून, पण खरं तर ही आपलीच विद्या आहे. आपल्या साधू संतांनी केलेली विद्या आहे. पण आपल्याला असं असतं ना की बाहेरून आल्यावर आपल्याला त्याचं अप्रूप खूप वाटतं. ती विद्या बाहेरून आल्यावर आपल्याला खूप मोठी वाटते. वाटते ना. तसंच आहे हे. एकच मिनिट, ऐकायला येत नाही. माझा आवाज नाही येत आहे. आवाज येत नाही. ओके ओके, थांबा एक येतोय. मिनिट. येतोय ना आवाज. हॅलो. येतोय आम्हाला. मला येत मॅडम, नाही तुमचा आवाज. मला मॅडम पण येतोय. नेटवर्क बारीक येतो. काहीतरी प्रॉब्लेम असेल, नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम असेल तुमच्या. बघा जरा, मोबाईल दुसरीकडे घेऊन जा. हा, बघते. हा, चला, रेकी हा जपानी शब्द आहे. जपानमध्ये हिचा शोध लागला म्हणून ही विद्या तिथून आलेली आहे. पण खरे तर ही मूळची आपलीच विद्या आहे, आपल्या इथेच प्रगत झालेली आहे. पण आपल्याला आहे ना की आपल्या इथे काय झालं तर तिचा मान कमी असतो, पण बाहेरून आलं की आपल्याला असं वाटतं की काय मोठं आहे हे आपल्याला शिकलं पाहिजे. पण ही मूळ विद्या आपल्या इथलीच आहे. तर जपानमधून प्रगत झाली म्हणून जपानी विद्या ही झाली रेखीची. रेखी एक एनर्जी आहे जी सजीव मोठ्यात कर गं आवाज. काय माईक येता म्यूट काय करा, आवाज? माईक मला म्यूट तर करा मॅडम, बारीक येता. माईक म्यूट करा मॅडम, माईक म्यूट. तुझा आवाज फुल आवाज अशी पूर्ण सापळायला आम्ही. माईक म्यूट करा तिकडनं सगळ्यांनी. दाब दाब, तू दाब. तुझ्या मोबाईलचा आवाज टिकवा. कसं तो? कोण जाणार माईक म्यूट आवाज करा, फुल माईक सापा. म्यूट करा. आवाज माईक फुल मुश्किल आहे. आणि माझ्या या दिसती पडणार नाही. आव दिसती पडता. तुका कॅमेरा आहे पण सांगला. चला, माझा येतोय ना आवाज तुम्हाला स्पष्ट, सगळ्यांना बाकीच्यांना. हो हो येतोय. ठीक आहे. चला, रेखी एक एनर्जी आहे. म्हणजे मी तुम्हाला बोलेन ना, माझं बोलायचं म्हणून ऐकू नका तुम्ही, पण खरंच रेखी अशी आहे ना की आयुष्यभर तुम्हाला ती देऊन जाईल. रेखी देता देता थकणार नाही, पण तुम्ही घेता घेता थकाल. लक्षात घ्या. रेखी आई, मी तर आईच बोलते तिला. जशी आई आपली काळजी घेते ना लहानपणापासून, तशी ही रेखी खूप आपली काळजी घेते वेळोवेळी, प्रत्येक क्षणी. आज माझे इतके स्टुडंट्स आहे. आज थोडासा मला पण थोडा प्रॉब्लेम झाला मध्ये. माझे स्टुडंट स्वतः मला हिलिंग देतात आणि मला त्या रेखीमुळे बरं वाटतं. रेखी विद्या ही आहे की हिलिंग करणं, म्हणजे दुसऱ्याला बरं करू शकतो, आपल्याला बरं करू शकतो आपण रेखीमुळे.
स्वतःचा स्वतः उपचार करू शकतो, दुसऱ्याला उपचार देऊ शकतो आपण. इतकी पॉवरफुल टेक्निक आहे. रेखी ही सजीव गोष्टींवर, निर्जीव गोष्टींवर काम करते, दोन्ही पण. एक गुरु शिष्य परंपरा असते, ती तुम्हाला नंतर सांगेनच, पण आता एक स्टोरी सांगते मी इथे. की शिष्याने गुरूंना विचारलं, रेखी सर मला तर खूप प्रॉब्लेम आहे, मी काय करू? तर त्यांनी सांगितलं, एका ग्लासामध्ये पाणी घे. त्यांनी पाणी घेतलं आणि ते पाणी त्यांनी सांगितलं, तिथे समोर झाडं होती त्यांच्या, सुकलेली, म्हणजे थोडी सुकलेली, थोडी जिवंत, म्हणजे कोमजलेली झाडे असतात त्या पद्धतीत होती ती झाडं. तर त्यांनी सांगितलं, तुझ्या हातातले पाणी आहे ते झाडांना घाल दे. जसं त्यांनी त्या झाडांना पाणी घातलं, तर त्या झाडांमध्ये जीव आला, तरतरी आली. आपली पण घरातली झाडं सुकलेली असतात ना, आपण पाणी घातलं की कशी ती सजीव चांगली टवटवीत होतात. म्हणजे तुम्हाला ही एनर्जी समजते का? आपल्याकडे ही एनर्जी आहे ती कोणत्या पद्धतीत आहे, समजलं ना? ही सजीव एनर्जी आहे आणि निर्जीव एनर्जीवर पण काम करते. सपोज म्हणजे कसं, जरा समजा माझी वॉशिंग मशीन आज बंद पडली असेल किंवा फ्रीज बंद पडला असेल, तर तुम्ही रेखीची हिलिंग हातात, मी तुम्हाला शिकवणारच आहे प्रार्थना कशी आणि काय ती. रेखीची ऊर्जा आपल्या हातात घ्यायची आहे आणि त्यावेळेस त्या मशीनला हिलिंग द्यायची आहे. माझा शिकवताना मोबाईल बंद पडला आहे किंवा लॅपटॉप बंद पडला आहे, त्यावेळेस मी त्या वस्तूला हिलिंग देणार आणि अफर्मेशन देणार की बाबा माझं ह्या वेळेचं काम होऊन दे. मशीनचे कपडे टाकलेले आहेत, ह्या वेळेचे माझे मशीन मधले कपडे धुवून होऊन दे. मग त्यावेळेस ती मशीन चालू होऊन तेवढं ते काम करून घेणार तुमचं, आणि नंतर मग तुम्ही इलेक्ट्रिशियनला बोलून, टेक्निशियनला बोलून ती रिपेअर करून घ्यायचंय. अशा पद्धतीत ती सजीव निर्जीव गोष्टींवर काम करते रेखी. ओके, इथपर्यंत समजलं? आता आपल्याला ही फील करून घ्यायची रेखी, करायची आहे ना फील आपल्याला, आपल्या हातामध्ये आहे. तर चला, आता दोन्ही हात रब करा सगळ्यांनी आणि डोळे बंद करा आणि गुडघ्यावर हात ठेवा असे वरती छताच्या दिशेने. खाली मांडीवर 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 ठेवायचं. मी तुम्हाला फक्त दाखवलंय, पण अशा मांडीवर ठेवा हात, डोळे बंद. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एक शोभा मॅडम हात खाली घ्या. हा, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, एक दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता परत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि फील करा, एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. चांगली एनर्जी तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. अशा प्रकारे श्वास घ्यायचा आहे, 1 मिनिट होल्ड करायचा आहे. आता हळूहळू श्वास सोडायचा आहे. सोडताना बॉडीतील तुमच्या 7 चक्रातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडत आहे, असा अनुभव करा. तुमच्यातील 7 चक्रातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडत आहे, असा अनुभव करा. तुमचे दोन्ही हात, मान रिलॅक्स करायचे आहेत. तुमचे पायाचे तळवे, शोल्डर, संपूर्ण शरीर, बॉडी रिलॅक्स करायची आहे, रिलॅक्स करायचे आहे. आता दोन्ही डोळे ओपन करा आणि हात रब करा, चांगले हात रब करा, चांगले हात रब करा. आणि माझ्याकडे बघा. आता सगळ्यांनी माझ्या पद्धतीत करायचं आहे. आता जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर. बस, स्टॉप करा. आता इथेच या, फक्त इथेच या, हात चिटकवू नका. आणि तुमच्या हातात काय व्हायब्रेशन निर्माण होत आहेत ते मला सांगा हातातून. सांगेल का कोण मला? व्हायब्रेशन येतात त्या तुमच्या हातातून? हो, जाणवत आहे. हो. आणि ना कधी पण आता रेखीमध्ये आलं ना, असे ताठ हात नाही ठेवायचे, कप शेप मध्येच ठेवायचे. लक्षात घ्या. असेच आपल्याला कोणाला हिलिंग द्यायचे तरी असे हात, हात जॉईंट झाले, फक्त टेकवायचे नाहीयेत. लक्षात घ्या. असेच हात येणार आपले. ओके, नॉर्मल व्हा आता.
आता आपल्याला आर्थिक समस्या, आरोग्य समस्या, मानसिक समस्या, मानसिक आरोग्य, आत्मविश्वासाचा अभाव हे आपल्याला शिकायचं. हेल्थ इश्यू, मेंटल इश्यू, फायनान्शियल इश्यू. आता हेल्थ इश्यू प्रत्येक घरामध्ये सांगा एक तरी पेशंट आहेच ना. प्रत्येक जण औषधं खातो, जेवतो कमी पण औषध खातो. का? औषध खाल्लं नाही तर असं वाटतं आपला आजार वाढेल. वाटतं ना प्रत्येकाला? प्रत्येकाला असा प्रॉब्लेम होतो ना. त्यापेक्षा आपण रेखी शिकून का नाही आपल्याला स्वतःला हील करून दुसऱ्याला हील करू शकत आपण रेखीच्या माध्यमातून. म्हणून रेखी शिकली पाहिजे. मेंटल इश्यू, बऱ्याच घरामध्ये असा विषय असतो की आई वडिलांच्या खूप अपेक्षा असतात की माझ्या मुलाने एवढे पर्सेंटेज मिळवले पाहिजे, माझ्या मुलांनी एवढं प्रगती केली पाहिजे. आणि मुलाला पण खूप तणाव असतो. आई वडिलांवरचं डिप्रेशन असतं की आई वडिलांनी हे सांगितले, ते सांगितले, मला इथपर्यंत गेलं पाहिजे. वाटतं ना प्रत्येक मुलाला. तर तो इश्यू असतो. काय काय ना खूप प्रॉब्लेम असतो की मला त्याला नोकरी नसते, पैसे नसतात, तर ते पैसे मिळवण्यासाठी नोकरी गेलेली असते. अशा वेळी काय काय इतके जण डिप्रेशन मध्ये जातात, खरोखर आत्महत्यापर्यंत पोहोचतात. पण आत्महत्या केल्यावर सोल्युशन आहे का? धड माणूस वरचा राहत नाही, खालचा राहत. मग त्यापेक्षा रेखी शिकून घ्या. रेखी प्रत्येक प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला मदत करणार, सगळ्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढणार रेखी. तुमचा खूप फायदा रेखीमध्ये. आणि प्रत्येक घरामध्ये एक रेखी हिलर असलाच पाहिजे. लक्षात घ्या. पैशावर ही मदत करते. तुम्ही जसं जसं अभ्यास कराल, प्रॅक्टिस कराल. माझा एक सकाळचा वर्ग आहे 11 वाजता. तिथे खूप लेडीज आहेत, जेंट्स आहेत. नित्य नेमाने 11 वाजता येतात, प्रॅक्टिस करतात. ज्यांना खरोखर आता तर तुम्ही ही सुरुवात आहे आपली, दुसराच दिवस आहे आपला. पण तुम्ही जसे 5 दिवसाचे जर हे होईल आपले क्लास होतील तेव्हा तुम्ही मला खरंच जॉईन व्हा. आपण दिवसभर प्रॅक्टिस करू शकत नाही एकट्याने, पण तिथे येऊन सगळेजण छानपैकी प्रॅक्टिस करतात आणि त्याचे रिझल्ट बेस्ट आहेत. माझा हिल ग्लोचा एक सकाळचा वर्ग असतो. त्याला तुम्हाला 1 रुपया द्यायचा नाही. फक्त तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरवर नाव द्या की बाबा आता समजा राहुल सरांना यायचंय. हाय, मी राहुल आहे. मला सकाळच्या याच्यामध्ये वर्गामध्ये यायचं आहे. तर मी त्यांना तिथे ऍड करणार. कोणावर जबरदस्ती नाहीये. पण तुम्ही जर म्हणजे मी चांगलं सांगते तुम्हाला की तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुमच्याच आयुष्यामध्ये लाईफ टाईम फायदा होईल तुम्हाला. का मला द्यायचं नाही तुम्हाला, पण लाईफ टाईम तुमच्या आयुष्यामध्येच फायदा होईल. म्हणून सांगते खरंच करा, प्रॅक्टिस करा. त्याच्याने तुम्हाला 5 दिवसामध्ये इतका फरक येईल शिकता शिकता आणि आयुष्यभर त्याचा फरक तुम्हाला जाणवेल. ओके. तर काय काय लेडीज मध्ये असतं की मी खूप जाडी आहे, मी अशीच दिसते, मी तशीच दिसते. न्यूनगंड असतो. त्याच्या माध्यमातून, रेखीच्या माध्यमातून तो पण दूर करता येतो. आत्मविश्वास वाढतो की नाही, मला आत्महत्या करायची नाही आहे. मी ह्याच्यातून बाहेर येणार. मी सगळ्या प्रॉब्लेमला फेस करणार. मी चांगला राहणार, चांगली राहणार. खूप असं असतात. आणि रेखीचा पास्ट लाईफचा काही कनेक्शन आहे का? तर हो. आपल्या पास्ट लाईफ मध्ये आपण काय जन्म घेतलाय, काय नाही, हे जन्म घेतलाय ह्या जन्मेचा, तो आपल्या पास्ट लाईफचाच भाग आहे. आपले जे आई वडील आहेत, मुलं आहेत, आपल्याला जी बायको मिळणार आहे, नवरा मिळणार आहे, हा पास्ट लाईफचाच भाग असतात. कोणी कोणाच्या आयुष्यामध्ये बिना कारणाचा असाच येत नाही. म्हणून ह्यासाठी हो पोनो प्रार्थना करायच्या आहे. आपल्याला कार्मिक अकाउंट मधून खरंच क्लोज व्हायचंय की नाही? तर कार्मिक अकाउंट मध्ये राहायचं आहे कायमचं. आपल्याला ह्या जन्मामध्येच क्लोज करायचं आणि पुढचा जन्म आपला चांगला पाहिजे ना. म्हणून हे अकाउंट इथेच क्लोज करायचं आणि आपल्याला पुढे जायचं. यासाठी रेखी शिकायची आहे. पुढील आयुष्यामध्ये आपल्याला भोगांची तीव्रता कमी करायची आहे. जे आपले भोग आहेत ते भोगायचे आहेत, पण ह्याची तीव्रता असते कर्मांची, ती आपल्याला कमी करायची आहे. तर रेखी शिकली पाहिजे. रेखी शिकणं फार जरुरी आहे. रेखी जादूटोना आहे का? तर अजिबात नाही. रेखीमध्ये ब्लॅक मॅजिक होते का? तर अजिबात नाही. रेखीमध्ये आल्यावर व्हेज नॉनव्हेज खायचं नाही, नॉनव्हेज खायचं नाही, व्हेज खायचं असं काही नाही. तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. जे काही पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. आणि हा जादूटोना नाही आहे. हे पूर्वपार चालत आलेले, फक्त ही विद्या आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. पूर्वीच्या लोकांनी, जे श्रीमंत झालेले आहेत, त्यांनी स्वतः ही विद्या शिकलेली आहे आपल्यापुरती.
पण लोकांना सांगितली नाही आहे. ती तिथे स्टॉप त्यांच्या पुरती केलेली आहे. त्यांच्या मुलाबाळांना असं सांगत गेले, पण पुढपर्यंत ही विद्या कोणी शिकवली नव्हती. पण आता ही खरंच चान्स मिळतोय, तर खरंच सगळ्यांनी शिकून घ्या. स्वतःचा उद्धार करा, फायदा करा. रेकी शिकण्यासाठी कसलंच बंधन नाही, वयाचं नाही, शिक्षणाचं नाही, कसलंच बंधन नाही. तुम्ही कोणत्याही वयात असाल, शिक्षण कमी असेल तरी तुम्ही रेकी शिकू शकता, दुसऱ्याला देऊ शकता. हा, आता रेखी दुसऱ्याला देऊ शकता म्हणजे जेव्हा तुमचं अॅटुलमेंट होईल, मी शक्तिपात देणार, गुरु शिष्य परंपरा आहे. जेव्हा मी तुम्हाला अॅटुलमेंट देणार, शक्तिपात देणार, तेव्हा तुमची ही ऊर्जा 10% तुमच्या हातातून प्रवाहित होणार. पहिल्या लेवलला 10% प्रवाहित होते, दुसऱ्या लेवलला 50% होते, तिसरा मास्टर लेवल, पूर्ण लेवल तिसरा असतो, त्याच्यात तुम्हाला 100% पूर्ण एनर्जी मिळणार आणि ते तुमच्या हातातून प्रवाहित होणार. तुम्ही एका गाडीवर जरी सिम्बॉल टाकला फटाफट तरी ती गाडी चालू होणार. आज असे स्टुडंट्स आहेत माझे. गाडी कुठे बंद पडले, किती प्रॉब्लेम झालाय, काय काम अडलंय, तरी तिथल्या तिथे त्यांनी सिम्बॉल टाकून स्वतःचं काम चालू केलेलं आहे. इतकी ह्या शक्ती म्हणजे एवढी अप्रतिम शक्ती आहे त्या रेखीमध्ये. तर आर्थिक समस्या, आरोग्य समस्या, मानसिक आरोग्य, आत्मविश्वासाचा अभाव, हे समजलं आहे सगळ्यांना? ओके. हा स्क्रीनशॉट एक काढून घ्या सगळ्यांनी. प्रार्थनेचा मी लास्टला, आपला क्लास संपता संपता शिकून जाणार आहे. तुम्हाला प्रार्थना उद्या प्रॅक्टिस करून यायचं. स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढा. आता रेखीचा इतिहास, आपण रेखीचा इतिहास जाणणार आहे. हे डॉक्टर मिकाऊ उसूई आहे, रेखीचे फाउंडर आहे. त्यांनी 21 दिवसाच्या अथक परिश्रमातून रेखी घडवली आहे. एकच मिनिट. ह्यानी 21, हा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. रेखीचा इतिहास, हिने 21 दिवसाच्या अथक परिश्रमातून, ध्यान साधनेतून रेखी प्राप्त केलेली आहे. आणि हे रेखीचे फाउंडर आहेत. ह्यांच्यापासून आपल्याला रेखी शिकायची, पुढे पण तुम्ही रेखी शिकणार आहे. पहिलं ह्यांना थँक्यू बोलायचंय, डॉक्टर मिकाऊ उसूई. त्यांना थँक्यू बोला तुम्ही, त्यांच्यामुळे रेखी प्रगत झालेली आहे. तसंच डॉक्टर मिकाऊ उसूई यांनी स्वतःपुरती रेखी ठेवली नाही. त्यांनी नंतर डॉक्टर चिरायू हयाशी आहे त्यांना शिकवली. त्यांनी हवायू टकाटा मॅडम आहे ह्यांना शिकवले. एकच मिनिट, माझं कर्सर. हवायू टकाटा मॅडमला शिकवले. ह्या मॅडम आहेत, यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला होता. त्यांनी मेडिकल ट्रीटमेंट पण घेतली आणि त्यांनी रेखीची पण ट्रीटमेंट घेतली. त्यांनी स्वतःला हिलिंग देऊन स्वतः बऱ्या झाल्या. आणि तुम्ही विचार करा, ह्या वयाच्या किती वर्ष जगल्या? 89 वर्ष जगल्यात. 89 वर्ष जगलेल्या आहेत या मॅडम. म्हणजे तुम्ही विचार करा, रेखीमध्ये किती पॉवर आहे की नाही पॉवर रेखीमध्ये. तुम्हाला काय हेल्थ इश्यू असेल, काय असेल, स्वतःची हिलिंग करू शकता, दुसऱ्याला हिलिंग देऊ शकता. प्रॉपरली जाते हिलिंग आपल्या हातातून. तुम्हाला समोरचा व्यक्ती सांगणार, जेव्हा तुम्ही रेखीचे साधक होणार ना, तेव्हा तुम्हाला. आणि तुम्ही ह्याच्यात तुम्ही तुमचं करिअर पण करू शकता. एक हिलर होऊन तुम्ही तुमचं हिलर सेंटर पण खोलू शकता ह्याच्यामध्ये स्वतःच. आता रेखीचे 5 प्रिन्सिपल आहेत आणि एक कंडिशन आहे. जेव्हा तुम्ही रेखी शिकाल, पूर्ण रेखीचे साधक व्हाल, हिलर व्हाल, तेव्हा रेखी कोणाला फ्री द्यायची नाही आणि कोणाकडनं फ्री पण घ्यायची नाही. त्यांना सांगायचं काहीतरी एनर्जी एक्सचेंज मला पाहिजे, काहीतरी तुमचं XYZ तुमचं काय असेल ते असेल, 100, 200, 300, 500 काय असेल ते समोरच्याकडनं घ्यायचे आणि तरच रेखी द्यायची. एनर्जी एक्सचेंज द्यायचे. तुम्ही पेनांना चार्जिंग देऊ शकता, तुमच्या डोळ्यांना चार्जिंग देऊ शकता. आता पुढचा जर आपले क्लासेस आहेत ना, पूर्ण बॉडीला रेखीने हिलिंग देऊ शकतो आपण. चष्माचा नंबर घालू शकतो ह्याच्यामध्ये आपण. आणि रेखी ही कोणाच्या परमिशन शिवाय देऊ नये. समोरच्यांची परमिशन घेऊनच रेखी द्यायची आहे. विदाऊट परमिशन शिवाय द्यायची नाही. रेखीची लेवल 1st, 2nd, 3rd मास्टर लेवल रेखीचे लेवल असतात. आता रेखीचे प्रिन्सिपल, तत्वे लक्षात घ्या. जस्ट फॉर टुडे, डू नॉट अँग्री. आता मला सांगा, इथे राग कोणाकोणाला येतो? खरं सांगायचा,
मला पण येतो. असा जगात कोणच नाहीये की त्याला राग येत नाही. प्रत्येकाला राग येतो, लक्षात घ्या. मला पण राग येतो, पण आपण इथेच यासाठीच आपण इथे आलो की आपल्या रागावर कंट्रोल करायचा आहे. एक दिवसांनी होणार आहे का रागावर कंट्रोल? नाही. हळूहळू होणार आहे ना. मग आजपासून सुरुवात करायची आपल्या रागावर कंट्रोल करायला. रागाने काय होणार आहे? आजाराला आमंत्रण होणार आहे, टेन्शन्स होणार आहे, आजार होणार आहे, बीपी वाढणार आहे, शुगर वाढणार आहे. रागावर कंट्रोल करायला शिकायचंय. जस्ट फॉर टुडे डू नॉट वरी. चिंता करू नका. आता मी तुम्हाला बोलेल चिंता करू नका, तर तुम्ही करायची सोडून देणार आहे का चिंता? नाही. म्हणून मी सांगते आजच्या दिवशी चिंता नाही. आजपासून सुरुवात करा. टेन्शन्स, चिंता दूर ठेवा. बघा, प्रत्येकाला लाईफमध्ये काही ना काही टेन्शन्स असतातच. असं कोण आहे का की त्याला टेन्शन नाहीये? आपल्याला कुठे गेलो तरी प्रत्येक वेळी वाईट विचार येतात. पहिलं आपण कुठे गेलो तरी चांगलं, बापरे हे घडेल, बापरे ते घडेल, आपण बोलतोच ना हे. चिंता करू नका, पॉझिटिव्ह राहा. रेखीमध्ये आलायत ना, तर खरंच खूप पॉझिटिव्ह राहा, खूप चांगले पॉझिटिव्ह राहा. जस्ट फॉर टुडे बी ग्रेटफुल. आता तुम्ही कृतज्ञता ह्या परमेश्वरा समोर कृतज्ञता करता का रोज? आता मी सांगेन तुम्हाला की चला, मला गौरी मॅडम तुमचे डोळे द्याल का हो? डोळे मला तुमचे. शेलार मॅडम तुम्हाला बोलेन मी, मला तुमचे हात द्याल का हो? बोला, माझ्याशी बोलायचं, आपण असं फ्रेंड सारखं राहायचं, असं नाही. एकदम छान आपला नाही क्लास आनंद. द्याल का? नाही ना? तुम्ही द्याल का हात तुमचे मला? नाही नाही देणार. बरोबर. का नाही देणार? माझे मला अवयव त्याची गरज आहे. गरज गरज आहे. आहे. हा, बरोबर. म्यूट करा आता. मग तुम्ही विचार करा, ह्या देवानी आपल्याला सगळं दिलेलं आहे, पण ज्यांना डोळे नाही, डोळे बंद करा आणि घरात चाला तुम्ही. आपल्याला डोळे दिलेले आहेत, हात दिलेले आहेत, कान दिलेले आहेत, सगळं देवाने दिले आहे. तरी पण आपण रडत राहतो, मला हे नाही, मला ते नाही, माझं असं, माझं तसं करतो ना आपण. मग ज्यांच्याकडे नाहीये त्यांचा विचार करा, ते काय करत असेल. म्हणून देवाचे धन्यवाद माना, ग्रेटफुल राहा देवाप्रती. आणि जो आपल्या आयुष्यामध्ये येतो, जो आपल्यासाठी काही करतो, त्याच्या प्रति कृतज्ञता पाहिजेच पाहिजे. म्हणून थँक्यू बोलायला शिका. लक्षात घ्या, या युनिव्हर्सला हा थँक्यू, आभार व्यक्त केले ना आपण, हा एक वाक्य माझं डेडलाईन लिहूनच ठेवा. लिहूनच ठेवा प्रत्येकाने. युनिव्हर्सला आभार, युनिव्हर्सचे आभार माना. जेवढे तुम्ही आभार व्यक्त करणार, तेवढा तो तुमच्यासाठी चांगलं काम करेल, 100%. जस्ट फॉर टुडे वर्क ऑनेस्टली. आता तुमचं काम तुम्ही प्रामाणिक, आता प्रत्येक जण करतच असेल. लक्षात घ्या, कधीतरी आपल्या हातातून असं होतं, कोणाचे पैसे राहिले, कोणाचे द्यायचे, पण ते आपल्याला माहित असतं, ती गिल्ट आपल्याला माहित असते. लक्षात घ्या. म्हणून कोणाचं कधीच काही ठेवायचं नाही, कधीच ठेवायचं नाही. कोणी आपल्याला हौशीने देतो घेतो ती वेगळी गोष्ट आहे, पण कोणाचं जबरदस्तीने आपल्याकडे काहीच ठेवायचं नाही. लक्षात घ्या. स्वतःशी प्रामाणिक राहा, दुसऱ्याशी प्रामाणिक राहा, कामाप्रती प्रामाणिक राहा, वर्कर प्रती प्रामाणिक राहा, आपलं काम चोख बजवा. आता गेल्या वेळेच्या माझ्या क्लासमध्ये, गेल्या लास्ट क्लासमध्ये एक मॅडम होत्या, तर म्हणजे खूप चांगल्या आहेत त्या. त्यांच्या चुकून त्यांचे कोणाला तरी पैसे द्यायचे राहिले होते, पण माझ्या क्लासच्या ह्याच्यानी त्यांना आठवण आली आणि त्यांनी लगेच पैसे देऊन टाकले ते. त्या मला तिथे थँक्यू बोलल्या, विसरल्या होत्या. म्हणून आपलं कोणाकडे राहिलं असेल देऊन टाका, मोकळं व्हा. जस्ट फॉर टुडे बी काइंड टू युअर सेल्फ अँड अदर. प्रत्येकाप्रती प्रेम ठेवा, दयाळूपणा ठेवा, दुसऱ्याप्रती प्रेम ठेवा. आता काय काय लोक असतात, आणि पक्षी प्राणी ह्यांच्याविषयी पण प्रेम ठेवा, माणसांविषयी पण प्रेम ठेवा. काय काय ना जण असतात ना, रस्त्यात कुत्रा जरी दिसला दगड मार, काठी मार, असतात ना काय काय जण. पण काय मिळतं तुम्हाला त्यांना मारून? काय मिळतं? त्या मुक्या जनावरांना बोलता पण येत नाही साधं, पण काय मिळतं तुम्हाला ते करून? म्हणून नाही, सगळ्यांप्रती प्रेम, स्वतः प्रती पण प्रेम. आरशासमोर उभं राहा आणि बोला की मी खूप छान दिसते, मी खूप छान आहे, मी आज हे काम करणार आहे, मी ते काम करणार आहे. बोला मस्तपैकी, मी हॅप्पी आहे. तुम्ही सकाळच्या क्लासला या माझ्या, बघा तुम्ही किती फ्रेश व्हाल. मी खरंच खूप आभारी आहे या देवाची. प्रत्येकाची थँकफुल करा सगळ्यांना. आणि जो संध्याकाळची कोणी, पण हा बोला ना. सकाळची ते बोलत होते, संध्याकाळी पण असतो का?
संध्याकाळी नाही मॅडम, एकच टाइम असतो. माझे बॅक टू बॅक क्लासेस असतात ना, मला टाइम नाही मिळत तेवढा. म्हणून सकाळचा एक क्लास असतो की तुम्ही प्रॅक्टिस केले की मोकळे सकाळी. टायमिंग कोणी काय आहे? 11 वाजता फक्त मला मेसेज आणि नाव करून ठेवा तुमचं बस. म्हणजे मी तुम्हाला सेव्ह करते त्या नंबर, त्या क्लासला. इतरांविषयी प्रेम करा आणि दुसऱ्यांना खरंच गरज लागली ना, जिथे वाटते, जे आता बघा आत्ताची दुनिया थोडी फसवी आहे, तरच काय काय ना मदत नसते तरी लोक मागून वगैरे घेतात. पण खरंच जिथे वाटतं ना आपल्याला, त्यांना खरंच मदत करा. लक्ष्मी तुमच्याकडे देणाऱ्यांकडे भरपूर येते. तुम्ही 1 रुपया द्याल ना, 100 म्हणजे देव तुम्हाला 100 पटीने देतो. लक्षात ठेवा, देव कोणाचंच कधी काही ठेवत नाही. आपण बोलतो ना, देवा मंदिरात गेलो, मी देवासाठी हे केलं, मी देवासाठी, देव कोणाचंच कधी काही घेत नाही. लक्षात घ्या, आपण आपल्यासाठी करतो. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? समजलेलं आहे सगळं व्यवस्थित? सगळ्यांना समजलेलं आहे? आता मला मेन खरंच खूप चांगला विषय सांगायचा आहे तुम्हाला, की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. प्रत्येकाला माहिती आहे ना 7 चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये. हा, पण राहुल सर लक्षात ठेवा, तुम्हाला पण मी खास सांगते, तुम्ही लहान आहात पण तुम्हाला अनुभव पण नाही तुम्ही काय शिकताय विद्या. ही विद्या तुम्ही लहान वयामध्ये जे जे शिकतात आहेत ना, ते खरंच अमृत शिकतात आहेत. रेखीचं आहे ना, रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत, खरंच अमृत शिकतात आहेत. लक्षात ठेवा. आणि जे कोणी आता शिकतात आहेत ते खरंच अमृत शिकतात आहेत. तुम्हाला माहित पण नाही रेखी तुम्हाला काय देऊन जाईल आणि तुम्ही काय विद्या शिकताय. आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत ना, ते अदृश्य स्वरूपात असतात. पण जर तुम्ही त्याच्यावर काम केलं ना, तर तुम्ही आजारी पडणार नाही. तुम्ही फ्रेश राहाल, पैशाला अट्रॅक्ट कराल, तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या अट्रॅक्ट कराल. लक्षात घ्या. आता आपल्याला आपल्या शरीरात 7 चक्र आहे, ते दिसत नाही पण कलरच्या साह्याने आहेत. आता हे स्क्रीनशॉट काढत राहायचे, जसं जसं मी सांगेन. मी उद्याचा एक मेडिटेशन चक्रांवरचं घेणार आहे, इतकं छान सुंदर आहे. तर तुम्हाला प्रत्येक चक्राचा कलर माहित पाहिजे. आपण मूलाधार चक्रापासून सुरुवात करणार आहे, पण हे सहस्रार चक्र तुम्ही प्रत्येक चक्राचा देन तसं कलर नोट करून ठेवा, लिहून ठेवा. वाटल्यास मी सांगेन परत तुम्हाला तिथे मेडिटेशनला उद्या. पण आता मी चक्राविषयी माहिती देणार आहे. सहस्त्रार चक्र, ज्याचं हे चक्र, सॉरी, ज्यांना जन्मता आले असं चक्र कळीच्या स्वरूपात असतं. जसं आपल्या झाडाला कळी असते, गुलाबाची कळी, कुठचं पण फूल असेल कळी असेल, हळूहळू ते विकसित होत जातं ना. तसेच आपण पण लहानाचे मोठे होत जातो, तसं आपलं चक्र ओपन ओपन होत जातात. ती काय काय कळ्या फुलत नाही, अर्धवटच हे होतात. त्यांच्यामध्ये काही मध्ये चक्र पूर्ण विकसित होत नाही, म्हणून त्यांना काहीतरी प्रॉब्लेम येतो. काय काय मुलं पूर्ण नॉर्मल नसतात. जसं आपण आता नॉर्मल व्यवस्थित आहोत, तसे काय काय मुलं नसतात, त्यांचे चक्रच ओपन झालेले नसतात. पण ज्यांचे चक्र ओपन असतात ना पूर्ण, त्यांना लाईफमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही, ते खूप छान असतात. ओके, चला आता घेऊया. ज्याचं चक्र हे बॅलन्स झालं आहे त्यांना परमेश्वरही दिसतो. लक्षात घ्या, सहस्त्रार चक्र, सहस्त्रार चक्र ज्यांना लिहून घ्यायचा हायलाइट पॉइंट त्यांनी लिहून घ्या. सहस्त्रार चक्र ज्यांचं हे चक्र ओपन झालं आहे त्यांना परमेश्वरही दिसतो. काय काय लोक बोलतात ना, मला पुढचं दिसतं, पुढचं दिसतं. आता माझ्या क्लासमध्ये किती जण असे आहेत त्यांना घडणारं पण पुढचं दिसतं. का तर त्यांचं हे चक्र, सहस्त्रार चक्र ओपन आहे. पण आपल्याला तेवढं चक्र ओपन करायचं नाही आहे. हे जर चक्र पूर्ण ओपन झालं तर तुम्ही संसारात रमणार पण नाही, मुलाबाळांमध्ये रमणार पण नाही. जे साधू संत असतात, पूर्ण प्रॉपर ध्यान मध्ये असतात, त्यांचे हे चक्र ओपन असतात. आपल्याला तेवढं ओपन करायचं नाही. ज्यांचं हे चक्र बॅलन्स आहे त्यांना भविष्यामध्ये ह्या गोष्टी समजतात, प्रॉपर क्लॅरिटी येते. आयुष्यात त्यांना काय करायचंय काय नाही समजतं त्यांना. हे चक्र जर ब्लॉक असेल तर आध्यात्मिक नसतात, झोप लागत नाही, वयाची साठी आली तरी त्यांना समजत नाही की मला काय करायचं आहे. म्हणून प्रत्येकाने मेडिटेशन करणे हे जरुरी आहे.
15 मिनिटाचे. आता माझं उद्याचं मेडिटेशन आहे ना, ते जरी तुम्ही रोज केलं ना तरी खूप छान आहे. आज्ञाचक्र हे 2 भुवयांच्या मध्ये असतं. आता सहस्रार चक्र तुम्हाला समजलंय ना डोक्यावर. आता आज्ञाचक्र भुवईच्या मध्ये, कलर आहे डार्क ब्ल्यू. आता ह्याचा कलर जांभळा होता सहस्रार चक्राचा, तो समजलाय ना, जांभळा कलर. याचा डार्क ब्ल्यू, पेनाच्या शाईसारखा निळा गडद. दिव्य शक्तीचं केंद्र आहे हे. थर्ड आय चक्र काय काय काम करते, त्यामुळे आपल्याला आयुष्यात काय घडते, तर आध्यात्मिक जागरूकता घडते ह्याच्यामुळे. आपल्याला हे चक्र दिव्य शक्तीचं केंद्र आहे. पूर्ण पॉवर शक्ती म्हणजे आपली पूर्ण भावना जागृत होतात इथून. ही लोक स्पष्ट असतात. जर ह्या व्यक्तींना सांगितले अमुक व्यक्तीकडे जाऊ नका, पण हे पूर्ण विश्वास केल्याशिवाय तुमचं ऐकणारच नाही, जाणार तिथे. पहिले स्वतः अनुभव घेतात, मग दुसऱ्यावर विश्वास ठेवतात. ब्लॉकेज असेल तर ही व्यक्ती मुंगेरी लाल सारखे स्वप्न बघत असतात. त्यांना आजूबाजूला काहीच दिसत नाही. ते आपल्या विश्वात असतात आणि माणसांपासून दूर होतात. तर्क वितर्क करतात. ह्यांना मायग्रेन सारखे प्रॉब्लेम होतात. आता विशुद्धी चक्र तुम्हाला समजलं नाही तर मला सांगा. विशुद्धी चक्र म्हणजे थ्रोट चक्र. त्याचा कलर आहे स्काय ब्ल्यू. त्याचा कलर आहे स्काय ब्ल्यू. भावनांचं व्यक्त करणारं. काय काय लोक फार कमी बोलतात आणि काय काय लोक खूप जास्त बोलतात. पण कमी पण बोललेलं चांगलं नसतं आणि जास्त पण बोललेलं चांगलं नसतं. प्रमाणात बोललेलं असतं. पण काही लोक बोलतच नाही, त्यांना हा प्रॉब्लेम येतो. त्यांचं थ्रोट चक्र ब्लॉक होतं, थायरॉइड होतं. अशा लोकांनी काय करायचं, नाही बोलता येत तर एखादी आपली विश्वासू व्यक्ती असते तिच्याजवळ बोला, किंवा आपला रूम लॉक करा आणि काय राग असेल काय असेल आरशासमोर जाऊन धडा 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 बोलून मोकळं व्हा. त्याच्यामुळे तुम्हाला हा कधी थायरॉइडचा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही न बोलता जास्त कोणाशी बोलत नाही म्हणून हा प्रॉब्लेम येतो थ्रोट चक्राचा. मनात साठवून ठेवता तुम्ही, म्हणून बोलून व्यक्त व्हा. आता अनाहत चक्र, हार्ट चक्र, प्रेमाचे आणि भावनांचे केंद्र आहे हे. हे चक्र संबंधांना कंट्रोल करते. आपल्याकडे भरपूर पैसा आला, सांगा भरपूर पैसा होता पण कोरोनामध्ये कोणाला किती जीव गेले, असे पैसा होता तरी वाचू शकले का? म्हणून आपल्या वाणीवर, आपल्या तोंडावर पण कंट्रोल करायला शिका. हार्ट चक्राचं फायदा, ह्या चक्राच्या आधारित पैसा फार महत्वाचा आहेच. पैसा फार महत्वाचा आहेच आपल्याला, लक्षात घ्या. असं कोणी नाहीये की पैसा. एकच मिनिट, मी जरा बॅटरी लो झाले. मला माझा व्हिडिओ ऑफ करायला लागेल, सॉरी. शेवटच्या वेळी जर माझी बॅटरी लो झाली पीसीची माझ्या. चालेल ना सगळ्यांना? एकच मिनिट, नाहीतर प्रॉब्लेम होऊन जाईल. फक्त माझा आवाज येईल. एकच सेकंद थांबा. ओके, आवाज येतोय ना माझा व्यवस्थित सगळ्यांना? हो. एकच सेकंद थांबा सर सगळ्यांनी.
कुठे आलो होतो आपण? अनाहत चक्रापर्यंत आलेलो ना? ओके. समाजात नातेसंबंध कसे ठेवले ह्या चक्रावर आधारित आहे. पैसा फार महत्वाचा आहे, पण व्यक्ती जोडणे पण आवश्यक आहे. नाते तुटते, आपण दुसऱ्यावर ब्लेम करतो, खाफर फोडतो आणि याचा आधार सॉरी हार्ट अटॅक येतो ह्याचा. जर इम्बॅलन्स असेल तर हार्ट अटॅक येतो, ब्लॉकेज होतात त्याच्यात. मणिपूर चक्र, त्याचा कलर वगैरे एकच मिनिट, तुम्ही स्क्रीनशॉट काढलेत का? मणिपूर चक्र, हो हो. हा, त्याचं हे पण मंत्र पण लक्षात ठेवायचा. रम आहे, अनाहत चक्राचा यम आहे, हे पण महत्वाचं आहे. आता अनाहत चक्राचा ग्रीन कलर आहे, मणिपूर चक्राचा, आता मणिपूर चक्रावर आलोय. सगळं हे स्क्रीनशॉट काढून तुमच्या डोक्यात फिट करून ठेवा. मी फक्त शिकवायला सुरुवात करते आता. मणिपूर चक्र सर्व इच्छाशक्तींचं केंद्र आहे, आपल्या इच्छांना कंट्रोल करत असते. जर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या असेल तर ह्या मणिपूर चक्राला बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. ह्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस असेल तर वेगवेगळ्या पोटासंबंधी आजार होतात. कावळी, शुगर, स्किनचे प्रॉब्लेम असे आजार होतात. आता स्वादिष्टान चक्र, स्वादिष्टान चक्र, सॉरी, याचा पण बघा कलर कुठचा आहे, ऑरेंज आहे. मणिपूर चक्राचा येल्लो आहे. मंत्र आहे बम, हे सगळं लक्षात ठेवा. हे चक्र जर बॅलन्स असेल तर तुमच्या इतरांसाठी फिलिंग चांगल्या असतात, तुमच्यामध्ये आत्मविश्वास असतो, अस्थिर असतात, स्वतःला संसार सुखापासून लांब ठेवतात, गर्दीपासून दूर ठेवतात. जसे आपल्या हातातून अपराध झाला आहे, लेडीजचे हे चक्र ब्लॉक झाले असेल तर बाळासाठी प्रॉब्लेम होतो, प्रेग्नन्सीसाठी प्रॉब्लेम होतो, तर मुलासाठी प्रॉब्लेम होतो, पीसीओडी सारखा प्रॉब्लेम होतो. ज्या ज्या चक्रांचा कलर आहे त्या त्या कलरचे कपडे घाला, व्हेजिटेबल खा आणि त्या त्या जागेचे त्या त्या जागेला चक्राने हील करा. जसं मंत्र आहे आपलं आहे, तुम्हाला मी शिकवेन ते. मी तसं सकाळच्या ह्याच्यामध्ये पण एक मेडिटेशन होते चक्राचं, फक्त बीज मंत्रांचं एक मेडिटेशन होतं, ते पण तुम्हाला पॉवरफुल आहे, ते पण काम करून जाईल. तर लेडीजनी ह्या चक्रावर जास्त काम करायला पाहिजे, कारण लेडीजला खूप प्रॉब्लेम होतो ह्या चक्राचा, तर त्यांनी विशेष करून लक्ष द्यायलाच पाहिजे. स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्र ते हील करायलाच पाहिजे. आता हे रूट चक्र, रूट चक्र कुठे असतं? माकड हाडाच्या जवळ, जिथे आपण बसतो, जिथे आपली बसल्यावर आपले जमिनीला टच होते जागा पाठची, मणक्याची, तिथूनच स्टार्ट होतं मूलाधार चक्र. त्याचा कलर बघा, रेड आहे. जसे जसे बाजूला कलर दिलेले फक्त तुम्ही ते लक्षात ठेवा. मंत्र आहे लम, जसे केस पण गळतात ना आपले फार, तर तुम्ही रोजचा हा मंत्र बोललात ना, लम लम लम, तो पण काम करतो, लक्षात घ्या. हे चक्र ऍक्टिव्ह नसेल तर काय होते? माकड हाडाजवळ असते, हे एनर्जीचं केंद्र आहे. जर तुमच्यामध्ये चेतना नसेल, ऊर्जा नसेल तर हे चक्र इम्बॅलन्स आहे, ब्लॉक झालेले आहे. आळस निर्माण होतो, स्वकेंद्रित होतात, दुसऱ्यांचा विचार नाही येत, अस्थिरता येते. कोणी दरवाजा जरी वाजवला तरी ही लोक घाबरतात, म्हणजे घाबरट स्वभावाचे असतात. राग द्वेष येतो, रक्ताची कमतरता येते. जर हे रूट चक्र बॅलन्स असेल तर कसलाही त्रास होत नाही. ती माणसं खूप ऍक्टिव्ह असतात. रेखीद्वारे आपण ह्या सर्व चक्रांना बॅलन्स करू शकतो, तुम्हाला कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. आता काय कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. सगळ्यांना सॉरी आहे, माझा व्हिडिओ बंद करायला लागतोय. कोणाला काही प्रॉब्लेम आहे, काय आहे मला विचारा, प्रश्न उत्तर काय असेल तर.
आपण रेखीची प्रार्थना शिकणार आहोत. आता मी रेखीची प्रार्थना शिकवणार आहे. मॅम सहस्रार चक्राचा कुठला कलर सांगितला होता? जांभळा कलर. स्टेप बाय स्टेप लिहून घ्या. मी कलर सांगते आणि मंत्र सांगते. स्टार्ट करा मूलाधार चक्रापासून. तुम्ही साईडला ना एक फक्त हे करा, मूलाधार चक्र, कलर लाल, मंत्र लम. बाकीचे लिहिले सगळे? हो, बाकीचे सर्व लिहिलेत. हे तुम्हाला खरंच लाईफ मध्ये खूप तुम्हाला फायद्याच्या होणार आहेत. चला मग आता आपण प्रार्थना शिकायची का? हो. चला हात रब करा चांगले. आणि मला 2 रूल पण सांगायचे आहेत की जेव्हा आपण रेखीला कॉल करतो, कॉल करून झाल्यावर कॉर्ड कटिंग करणं पण मस्ट आहे. कॉर्ड कटिंग करणं जरुरीच आहे. उद्या तुम्ही प्रार्थना कोणीच करू नका, फक्त मी सांगते तेवढं ऐका. 2 मिनिटं थोडंसं चार्जिंग होऊन दे माझं, तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवते, त्याशिवाय तुम्हाला नाही समजणार. 2च मिनिटं थांबा, परत मी एकदा बघते. बॅक टू बॅक क्लास असल्यामुळे प्रॉब्लेम होतो असं, सॉरी. चला मी फक्त करते, तुम्ही बघा. ते असे हात नाहीतर करा तुम्ही माझ्यावर कॉर्ड कटिंग फक्त करा, मग मी उद्या सगळं समजवते. करा हात. आणि हे हात असे मांडीवर ठेवायचे आहेत, डोळे बंद. एक माझ्याबरोबर कोणीतरी बोला, कोणीतरी ऑन करा. कोण बोलतंय माझ्याबरोबर? चला राहुल सर बोला तुम्ही. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी माझ्या माता पिता मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. तथा ईश्वर गुरुजनांचा आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. रेखी अमृत. आता तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं, सगळ्यांनी ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश येत आहे आणि तुमच्या इकडे बघा राहुल सर, सगळ्यांनी बघा डोळे उघडून. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश येत आहे आणि तुमच्या सहस्रार चक्रातून तुमच्या 7ही चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. बंद करा डोळे. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश, बोला. ब्रह्मांडातून व्हाईट प्रकाश, एक वाईट प्रकाश एक व्हाईट प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून, माझ्या सहस्रार चक्रातून, माझ्या 7ही चक्रात, माझ्या 7ही चक्रात, माझ्या ऑरामध्ये माझ्या ओरामध्ये प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे. खालून वर वर, खालून वर वर, अनाहत चक्रात, अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, हातातून माझ्या तळ हातात. आता असं करायचं, इकडे बघा. हातातून माझ्या तळ हातात प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. हातातून माझ्या तळ हातात प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता ही प्रॅक्टिस आहे तुमची, फक्त आजच हे शिकवलं मी तुम्हाला. आणि सगळ्यांनी आता कॉर्ड कटिंग करा, मग उद्या मी सांगते. मी नकारात्मक बाधांपासून 3 वेळा करा. मी नकारात्मक बाधांपासून मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. फिरवा हात. स्वतःची मुक्तता करत आहे. आणि आता इथे बेंबीच्या इथे जाऊन, हे बघा, बेंबीच्या इथे जाऊन हात कट 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 3 वेळा करायचं. समजलंय? कट 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 कट. कट. समजलंय? इथपर्यंत लक्षात ठेवा, प्रॅक्टिस करा. उद्या मी प्रॉपर तुम्हाला शिकवते. आणि उद्या सगळ्यांनी या स्वतःची नजर कशी काढायची आहे ते मी सगळ्यांना दाखवणार आहे उद्या. तुम्ही काढले का कधी स्वतःची नजर?
लहानपणी आईने काढले ना आपली. चला, सगळ्यांचे आभारी मी आहे. चला बाय. थँक यू मॅम. थँक्यू. वेलकम.